नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 या वर्गाचा धडा क्रमांक 1 बघणार आहोत। कालच्या लेक्चर मध्ये आपण उत्क्रांतीचे पुरावे, उत्क्रांती म्हणजे काय, उत्क्रांतीचा सिद्धांत हे सर्व बघितलं होतं। आज आपण उरलेले जे उत्क्रांतीचे पुरावे आहेत ते सर्व बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनल वरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि तुमचे मित्र जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा। ओके, तर आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात। आजचं लेक्चर आहे उत्क्रांतीचे पुरावे। आजचं लेक्चर कशाविषयी आहे? उत्क्रांतीच्या पुरावे विषय आहे। आतापर्यंत आपण 2 पुरावे शिकलोत। उत्क्रांतीचे किती पुरावे शिकलो? 2। बाह्यरूपीय म्हणजे काय? जे बाहेरून दिसतात ते। आणि शरीरशास्त्रीय म्हणजे काय? शरीरांच्या हाडांची रचना एकदम सारखीच आहे, त्याविषयी आपण शिकलेलो आहोत। चला आपण पुढे जाऊयात। ओके, तर आजचा पुरावा आहे अवशेषांगे। अवशेषांगे म्हणजे काय? असे अवयव ज्यांचा आपण आता सध्याच्या परिस्थितीत किंवा आताच्या घडीला ज्यांचा वापर करत नाही ते अवशेषांगे। ओके, तर आपल्याला सांगितलंय सजीवांमध्ये ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांग म्हणतात। मग अवशेषांग म्हणजे काय? अवशेषांग म्हणजे काय? जे निरुपयोगी म्हणजे काय? जे उपयोगात येऊ शकत नाही असे जे निरुपयोगी, पुढे सांगितलंय इंद्रिय आहेत निरुपयोगी व अपूर्ण वाढ झालेले। व कसे आहेत? अपूर्ण वाढ झालेले। अपूर्ण वाढ झालेले म्हणजे माहितीये का? ज्यांची वाढ होत नाही। फॉर एक्झाम्पल कुपोषित आपण ज्याला म्हणतो। ओके, मग अवशेषांग म्हणजे काय? ज्यांची अपूर्ण वाढ झाली किंवा ज्यांचा ऱ्हास झालेला आहे किंवा जे निरुपयोगी आहे म्हणजे ज्यांचा वापरच होत नाही, त्यांना काय म्हटलं जात आहे? अवशेषांग म्हटलं जात आहे। मग बदलणारे किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक नवी ऊती, अंगे किंवा इंद्रिय उत्पन्न होतात। मग सगळ्यांना माहित पाहिजे ऊती म्हणजे काय, इंद्रिय म्हणजे काय, अंगे म्हणजे काय। ओके, मग आता जो माणूस आहे त्याची मी तुम्हाला चेन सांगतो साखळी। पेशी, मग आता जी पेशी असते, पेशी मी तुम्हाला मागच्याच लेक्चर मध्ये सांगितलं, एका पेशीपासून 2 पेशी तयार होतात। सजीव असतात एक पेशीय, बहुपेशीय। एका पेशीपासून ऊती तयार होते। काय तयार होते? ऊती। याला इंग्लिश मध्ये टिश्यू म्हटलं जात आहे। ऊतीनंतर तयार होतो अवयव। काय तयार होतो? अवयव। त्या अवयवानंतर तयार होती अवयव संस्था। काय तयार होते? अवयव संस्था। आणि त्या अवयव संस्थेनंतर अख्खा जीवधारी सजीव बनतो। कोण बनतो? सजीव। मग माणसाला तयार होण्यासाठी पहिल्यांदा काय गरजेचं आहे? माणसाला तयार होण्यासाठी पेशी गरजेचं आहे। मग पेशी, एका पेशीपासून काहीही तयार होऊ शकत नाही। एक पेक्षा जास्त पेशी पाहिजे तरच ऊती तयार होते। एक पेक्षा जास्त पेशीपासून ऊती तयार होते आणि त्या एक पेक्षा जास्त ऊतींपासून अवयव तयार होतात। त्या एक पेक्षा जास्त अवयवांपासून अवयव संस्था तयार होते आणि त्या एक पेक्षा जास्त अवयव संस्थेपासून सजीव तयार होतो। तुम्ही कधी बघितलंय का एका माणसाला नुसतं डोळ्यावर चाललाय किंवा नुसते कान आहे त्याच्यावरती चाललाय किंवा हातावरती चाललाय? नाही ना, भरपूर अवयव माणसाच्या शरीरामध्ये देवाने तयार करून ठेवलेले आहेत। ओके, पुढं मग आपल्याला सांगितलं पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक नवी ऊती, अंगे किंवा इंद्रिय उत्पन्न होऊ शकत नाहीत, तर अस्तित्वात असलेल्या इंद्रियांचा क्रमाक्रमाने बदल घडून येतो। बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते असं सांगितलंय। ओके, तर आता मी हे तुम्हाला जास्त काय वाचून दाखवत नाही। ओके, पण हे सांगतो मी की पेपरला कसं कसं येणार आहे। ओके, कसं कसं येणार म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये विचारलं जाऊ शकतंय। तर माणसांना काय शिकायचं आता आपल्याला? उत्क्रांतीचा पुरावा, जो की अवशेषांग। कोणता आहे? अवशेषांग। या अवशेषांगामध्ये पहिला अवशेषांग कोणता आहे? आंत्रपुच्छ। पहिला कोणता आहे? आंत्रपुच्छ। ओके, कधी अपेंडिक्स नाव ऐकलेलं आहे कधी तुम्ही? अपेंडिक्स। ओके, मग अपेंडिक्सला आंत्रपुच्छ म्हटलं जात आहे। मग हा जो आंत्रपुच्छ नावाचा पार्ट आहे किंवा अवयव आहे, याचा उपयोग जुन्या काळात किंवा आताच्या काळात पण होतो, पण माणसांना ते आंत्रपुच्छ काही कामाचं नाही। आंत्रपुच्छ याचा उपयोग, आंत्रपुच्छाचा जो उपयोग आहे तो प्राण्यांमध्ये बघायला भेटतो। कशामध्ये? प्राण्यांमध्ये। कधी एखादा गाय किंवा बैल बघितलेले आहे का? जी झाडाखाली बसून खाते आणि एकदा खाल्लेली गोष्ट वारंवार बाहेर काढते। बाहेर काढते म्हणजे काय? रवंथ करते। काय करते? रवंथ करते।
मग रवंथ करण्यासाठी त्यांच्याकडे असं कोणतं काम आहे किंवा असा कोणता अवयव जे रवंथ करण्यासाठी मदत करतो, तर तो अवयव आहे अपेंडिक्स. काय म्हटलं जातं त्याला? अपेंडिक्स. हा प्राण्यांमध्ये उपयोगाचा आहे, माणसामध्ये नाही, कारण की माणूस हा रवंथ करू शकत नाही किंवा रवंथ करणार पण नाही. ओके, अपेंडिक्स प्राण्यामध्ये असतोय. उपयोग काय आहे त्याचा? रवंथ करण्यासाठी. त्यालाच मराठीतून आंत्रपुच्छ म्हटलं जात आहे. तर आता या आंत्रपुच्छाचा उपयोग माणसांना काहीच नाही, मग त्याला अवशेषांग म्हटलं जात आहे. अवशेषांग म्हटलं काय? जे निरुपयोगी इंद्रिय आहे त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही, काहीच वापर करू शकत नाही आपण त्याचा. पण आपल्या पोटामध्ये जर दुखलं त्या अपेंडिक्सचं आपल्याला ऑपरेशन करावं लागतं आणि ते काढून टाकावं लागतं. पुढचा अवयव आहे आपला कानाचे स्नायू. कानाचे स्नायू हे देखील प्राण्यांमध्ये उपयोगी आहेत. दोन, कानांचे स्नायू. ओके, कानांचे स्नायू म्हणजे हे जे दिसतात का ते कानांचे स्नायू. मग मी आता हाताने हलवू शकतो, पण मी माझ्या न हात लावता असं हलवू शकतोय का? अजिबात नाही. मग आता तुम्ही जर माकड बघितलं का? तुम्ही जर माकड हा एक प्राणी आहे बरं का. ओके, तुम्ही जर माकड बघितलं तर माकडामध्ये याचा उपयोग होतोय का उपयोग? माकडाच्या जर कानावरती माशा बसल्या तर माकड कान हलवतंय. कान हलवतं म्हणजे काय? त्याच्या माशा आहे त्या उठून जाण्यासाठी माकड काय करतंय? कान हलवतंय. म्हणजे त्याच्यामध्ये याचा उपयोग होतोय. त्याच्यामध्ये काय होतं? याचा उपयोग. गाय असेल, बैल असेल, म्हैस असेल किंवा घोडा असेल किंवा सगळे जे प्राणी आहेत ते काय करतात? कान हलवतात. कुत्रे देखील कान हलवतात बघा, कारण की त्यांच्यामध्ये काय? कानाचे स्नायू. आपल्याकडे कानाचे स्नायू दिलेले आहेत, पण कानाचे स्नायू हे फक्त आपला जो कानाचा पडदा आहे त्यांना प्रोटेक्ट करतोय, बाकी काही काम नाही करत. ओके, कानाच्या पडद्याला काय करतंय? प्रोटेक्ट करतंय, म्हणजे त्याची सुरक्षा करतंय. ओके, पण आता सध्याला आपल्याला कानाचे स्नायू काही कामाचे नाही, ते अवशेषांगामध्ये मोडलं जात आहे, म्हणजे जे निरुपयोगी आहे, ज्यांचा आपल्याला काहीच वापर नाही. जुन्या काळात किंवा आताच्या काळात जे प्राणी आहे त्यांच्यासाठी यांचा उपयोग होतो. त्याच्यानंतर अक्कल दाढा. असं अनेक वेळेस म्हटलं जातंय अक्कल दाढ आली म्हणजे अक्कल आली, तसं काय नसतंय. ओके, मग अक्कल दाढा ज्या आहेत त्या आपल्या काहीच उपयोगाच्या नाहीत, त्या उपयोगाच्या आहेत प्राण्यांमध्ये. कशामध्ये उपयोगाच्या आहेत? त्या प्राण्यामध्ये उपयोगाच्या आहेत. ओके, प्राण्यामध्ये जवळपास सगळं उपयोगाचं आहे. ओके, प्राण्यामध्ये उपयोगाचं आहे. फॉर एक्झाम्पल घोड्यामध्ये अक्कल दाढ आहे ना, त्यांच्यामध्ये उपयोगाचं आहे. कसं उपयोगाचं आहे? त्यांचं जर दात बघितलं तर भरपूर मोठा असतोय, त्यांना चावण्यासाठी ते पुढून असे चावू नाही शकत. ओके, मग ते काय करतात? जो घास आहे तो मागे घेऊन जातात आणि मागे जाऊन काय करतात? म्हणजे तो घास मागे लोटल्यानंतर ज्या मागच्या दाढा आहेत किंवा मागच्या दाता आहेत का, ते मागचे दात त्यांना चावून 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 बारीक करून मग ते आतमध्ये स्टक करतात, पुट करतात, म्हणजे ठेवतात, खातात. ओके, मग अक्कल दाढाचा पण आपल्याला काहीच उपयोग नाही. अक्कल दाढा पण काहीच उपयोगाचे नाहीत आपल्या. ओके, त्याच्यानंतर माकड हाड. माकड हाड म्हणजे काय? जुन्या काळात किंवा आताच्या काळात देखील, जुना काळ आताचा काळ काही एकच आहे, माकडांना ह्या माकड हाडाचा उपयोग होतो. आपल्याला माकड हाडाचा काहीही उपयोग नाही. माकड हाडाचा एकच उपयोग आपल्याला जो मानका आहे तो सरळ ठेवण्यासाठी मदत करतोय. आणि हे जे माकड हाड आहे याला नाव दिलेलं आहे फक्त, ओरिजिनल हे माकड हाड नाहीये. नाही तर तुम्हाला वाटत असं डार्विनने सिद्धांत मांडला की माकडापासून आपली उत्पत्ती आहे म्हणून हे माकड हाड, म्हणजे इथं शेपूट असेल म्हणून हे माकड हाड म्हटलंय. अजिबात नाही. जो शेवटचा भाग आहे का आपल्या मणक्याचा, जो शेवटचा भाग आहे तो एकदम छोटा आहे. कसा आहे? तुम्ही जर चित्रामध्ये बघितला तर तो कसा एकदम छोटा आहे आणि शेपटीवाणी दिसतोय. ओके, मग शेपटी कोणाला असते? माकडाला. मग माकडाच्या हाडावाणी दिसतंय, माकडाच्या शेपटीपासून, ते एक हाडच आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातंय? माकड हाड. अवशेषांग किती आहेत? 4 अवशेषांग आहे. 10वीला विचारलेले, 12वीला भरपूर आहेत. ओके, कोणतं आहे? आंत्रपुच्छ म्हणजे अपेंडिक्स, ज्याचा आपण उपयोग करत नाही. त्याच्यानंतर कानाचे स्नायू जे हलवण्यासाठी माकडं उपयोगात आणतात, म्हणजे प्राणी, आपल्याला त्याचा काहीही उपयोग नाही. त्याच्यानंतर काय आहे? अक्कलदाढ. अक्कलदाढाचा आपल्याला काहीच उपयोग नाही. आपण जर अक्कलदाढ काढून टाकली तरी पण आपण खाऊ शकतो, पण जनावर किंवा प्राणी ते खाऊ शकत नाही. ओके, त्याच्यानंतर माकड हाड. माकड हाडाचा देखील आपल्याला उपयोग नाही. ओके, अवशेषांग म्हणजे समजलंय? अवशेषांग म्हणजे ज्या अवयवांचा किंवा इंद्रियांचा आपण वापर करत नाही त्यांना अवशेषांग म्हटलं जातंय. ओके, पुढं पुराजीव विषयक पुरावे. आपण उत्क्रांतीचे पुरावे बघतो, आतापर्यंत 3 बघितले. बाह्यरूपीय पुरावे, शरीरशास्त्रीय पुरावे, अवशेषांगे, आणि चौथा आपला आहे पुराजीव विषयक पुरावे. मग पुराजीव विषयक पुराव्याला काय म्हटलं जात आहे? जीवाश्म विज्ञान, यालाच पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस म्हटलं जात आहे. आता हे जे काही पुरावे आहेत तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. जीवाश्म. आता काही आपत्ती येतात बघा जगामध्ये, जीवन जगत असताना काय येतात? काही आपत्ती येतात. मग आपत्ती म्हणजे काय? पूर येतो.
ओके. त्याच्यानंतर ज्वालामुखी फुटते, ज्वालामुखी फुटते. त्याच्यानंतर काय होतं, भूकंप येतो किंवा वादळ येतं है ना, किंवा वीज पडते. यांच्यामुळं काय होतंय की जे बऱ्याच प्रमाणामध्ये सजीव आहेत, सजीव जे आहेत ते भूकंपामुळे काय होतात, जमिनीमध्ये गाडले जातात. मग गाडले गेल्यानंतर काय होतात, त्यांना तर काढावं लागेल ना, किंवा काही दिवसानंतर जे आपले लोक असतात की नाही का, ज्यांना शोधण्यासाठी मदत होते किंवा जे शोध कामामध्ये माहीर असतात, ते काय करतात, शोधतात, सजीवांना शोधतात आणि ते किती वर्षापूर्वीचे आहे ते बघतात. ओके. मग त्यालाच काय म्हटलं जातंय, जीवाश्म विज्ञान. हे पुराजीव विषयक पुरावे म्हणजे काय, जे जुने आहेत त्यांच्याविषयी सांगितलं. ओके. मग आपण जर चित्रांचा नीट विचार केला तर आपल्याला इथं काय दिसतंय, डायनासोर वाणी दिसतंय. कशावाणी दिसतंय, डायनासोर. मग डायनासोर खरंच होते का, अजूनही या गोष्टीवर प्रश्नचिन्ह आहे की नाही. डायनासोर खरंच होते का, जर तुम्ही नीट हे बारीक बघितलं तर हे जे तोंड दिसतंय तुम्हाला, याच्या पंखाचा तर काही विषयच नाही, आहे का नाही. तुम्ही जर बघितलं तर गोष्टीमध्ये, दंतकथेमध्ये ऐकलं असाल, डायनासोरचे काय असतात, पंख असतात. पण इथं पंखाचा तर काहीच विषय दिसत नाही आपल्याला, आहे की नाही. मग पुढे जर आपण बघितलं, हे जे दिसतंय का, हे दगडांमध्ये चेपल्यामुळं हे जे तोंड आहे ते भरपूर वेगळं दिसायला लागलं, आहे का नाही. घोडा माहितीये का, घोड्याचं तोंड सेम टू सेम घोड्यावानीच दिसतंय बघा. त्याच्यानंतर हा जो सापळा आहे सेम टू सेम घोड्यावानी, आणि हे दगडामध्ये खालच्या साईडने चेपल्यामुळे हा जो भाग आहे हा पुढे आलेला आहे आणि हा जो भाग काय गेलेला आहे माग. मग आता तुम्हाला पण प्रश्न चिन्ह पडला असेल की डायनासोर होते का, आहे का नाही. डायनासोर होते का नाही हा प्रश्न प्रत्येकालाच पडतोय, आहे ना. जर आपण नीट बघितलं तर हा जो आहे का, हा दगडामध्ये चेपलेला आहे. हा जो प्राणी आहे कोण आहे तो, आता डायनासोर आहे का काय आपल्याला माहित नाही. ओके. मग तो जे काही दगडामध्ये चेपलेला आहे त्याचं काय आहे माहितीये, काही हाडांची रचना आहे. ही काय आहे, हाडांची रचना आहे, भरपूर जुनी आहे. ही किती जुनी आहे, भरपूर जुनी आहे. आणि जर आपल्याला याचं वयमापन करायचं, काय करायचंय, या गोष्टीचं जर वयमापन करायचं तर एक पद्धत आहे, ती पुढे दिलेली मी सांगतो. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला जर मासा दिसला तर मासा देखील भूकंपामुळे किंवा समुद्राला जो काही सुनामी आल्यामुळं ते काय आहे, त्याची रचना तशी झालेली, म्हणजे तो मेलेला आहे, त्याचा फक्त सापळा राहिलेला आहे. आणि तो काही छोटा मासा नाही बरं का, तो भरपूर मोठा मासा आहे. हे फक्त फोटोमध्ये आपल्याला छोटं दिसतंय. इथं तुम्हाला जर कळलं तर बघा, तुम्हाला असा प्रश्न पडेल की काही कोट्यवधी वर्षांपूर्वी कोणते जीव अस्तित्वात होते, आता कसे सांगता येईल, आहे का नाही. बरोबर आहे ना. आताच मी सांगितलं, काही कोट्यवधी वर्षापूर्वी कोणते जीव अस्तित्वात होते का नाही हा तुम्हाला प्रश्न पडेलच. कारण की आपल्या घरच्यांनी आपल्याला सांगितलंय हा जीव होता, तो जीव होता, भरपूर मोठमोठाले अकराळ विकराळ प्राणी होते, आहे का नाही. पण कोणतं खरं होतं, कोणतं खोटं होतं आपल्याला माहित नाही. बरेच पूर्वज जे होते त्यांनी त्यांच्या मुलांना कथा सांगितल्या, त्यांनी त्यांच्या मुलांना, त्यांच्यानंतर आपल्याला त्या कथा ऐकू आलेल्या आहेत. मग कशावरती विश्वास ठेवायचा आहे आपल्याला माहित नाही. बरोबर आहे ना. पण जर आपण नीट विचार केला तर याचे रहस्य पृथ्वीच्या उदरात दडलेले आहे का नाही. पृथ्वीचं उदर म्हणजे काय, जमिनीच्या खाली दडलेलं आहे. जे लोक भूकंपामुळे किंवा आपत्तीमुळे किंवा पुरामुळे किंवा सुनामीमुळे खाली दडलेलं आहे, त्यांच्यामुळे आपल्याला कळतंय, आहे का नाही. इथं सांगितलंय पुरे, भूकंप, ज्वालामुखी यासारखे मोठमोठ्या प्रमाणावर आपत्ती आल्या आणि सजीव काय केले, गाडले गेले जमिनीमध्ये. पुढे सांगितलंय या जीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. मग जर एखादं प्राणी धरा, आहे की नाही, एखाद्या प्राण्याला जर आपण मेल्यानंतर आपण जर उघड्यावरती ठेवलं तर त्याचं जे काही सडण्याची प्रक्रिया आहे ती लगेच सुरू होते. पण जर तोच प्राणी जमिनीच्या खाली गाडला गेला किंवा दफन केला तर त्याची जी काही सडण्याची प्रक्रिया आहे ती उशीर होते. का बरं, का बरं असू शकतंय, कारण की जमिनीखाली ते काय राहतात, सुरक्षित राहतात, ऊन लागत नाही त्यांना. ओके. ऊन लागत नाही म्हणजे काय, ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. सडण्यासाठी सुद्धा ऑक्सिजन महत्वाचा आहे बरं का. ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही लवकर म्हणून ते लवकर सडत नाही. पण काही दिवसानंतर हळूहळू जसं ऑक्सिजनचा पुरवठा होतो तसं ते सजीव काय होतात, डिकम्पोज होतात, म्हणजे त्यांची सडण्याची प्रक्रिया चालू होते, ते एकदम नष्ट होतात. ओके. पुढे सांगितलंय सुरक्षित राहतात, यांना जीवाश्म म्हणतात. याच विज्ञानाला काय म्हटलं जातंय, जीवाश्म. जीवाश्म म्हणजे काय, जे जमिनीखाली गाडले गेलेलं आहे. जीवाश्म म्हणजे काय, जे जमिनीखाली गाडले गेलेले प्राणी आहेत, सजीव आहे, वनस्पती आहे, कोणी असो, त्यांना जीवाश्म म्हटलं जातंय. जीवाश्मांचा अभ्यास ही उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्वाचे अंग आहे. जीवाश्माचा अभ्यास हे उत्क्रांती म्हणजे काय, सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा बदल, याचं एक कारणीभूत अंग आहे, एक महत्वाचं अंग आहे असं सांगितलंय. पुढे जाऊयात. पुढे आपल्याला सांगितलंय, हो याच्यामध्ये ते मेथड नाही आले नाही का, ते मेथडचं टाकायचं राहिलं. ओके. ती स्लाइड ऍड करायची राहिली, काय हरकत नाही, मी लिहून देतो इथं. ओके. मग आता
मी सांगितलं होतं की यांचं जर वय मोजायचं, यांचं काय मोजायचंय, वय मोजायचंय, तर वय मोजण्यासाठी काहीतरी पद्धत आहे, त्या पद्धतीला म्हटलं जात आहे कार्बनी वयमापन पद्धत. ओके, ह्या पद्धतीला इंग्लिश मध्ये म्हटलं जात आहे कार्बन डेटिंग मेथड. ओके, या कार्बन डेटिंग मेथड मध्ये काय आहे, C12 व C14 चा राज चेक केला जातोय. मग C12 म्हणजे काय, C14 म्हणजे काय, महत्वाचं आहे. C म्हणजे काय, C म्हणजे कार्बन, C म्हणजे काय आहे, कार्बन आहे. मग कार्बन 12 जिवंत असताना आपली जी बॉडी आहे ती कार्बन 12 सोडत राहते. काय करत राहते, कार्बन 12 म्हणजे C12 सोडत राहते. आणि एकदा का माणूस मेला म्हणजे तो त्याच्या पूर्वस्थितीत गेला, म्हणजे मेला, पूर्वस्थितीने म्हणता येणार आहे की नाही, मेला, तर C14 बॉडी सोडते. बॉडी काय सोडते, कार्बन 14 सोडते. कधी, मेल्यानंतर, बरोबर आहे ना. आणि हे C12 कधी सोडते, जिवंत असल्यानंतर, आहे ना. जिवंत असताना काय करते, हे C12 सोडते. मग C12 ते C14 माणूस जिवंत आहे. फॉर एक्झाम्पल माणूस 58 वर्ष जगला 1990 पर्यंत. किती वर्ष जगला, 1990 पर्यंत 58 वर्ष जगला. आणि त्याच्या काळामध्ये भूकंप आला आणि तो गाडला गेला. आता आपल्याला माहितच नाही तो माणूस कोण आहे. मग जी कार्बन वयमापन पद्धत आहे, ज्यावेळेस याला खंदून काढलं जाणार, जीवाश्मामधून गाडलेला माणूस काढला जाणार, किती, सन 1955 मध्ये, सॉरी 1995 मध्ये, सन 55 चोर राहिला भेटेल, 1995 मध्ये. ओके, 1995 मध्ये ज्यावेळेस आपण त्याला काढणार, त्यावेळेस आपल्याला काय माहित, 1990 ला मेलाय का 80 ला मेलाय, बरोबर ना. त्यावेळेस आपण ह्या वयमापन पद्धतीचा उपयोग करणार. वयमापन पद्धतीचा उपयोग कसा करणार, मग जिवंत असताना काय सोडतोय तो, C12. मग इथं काय घेणार आपण, C12. सगळ्यात शेवटी C12 त्यांनी जिवंत असताना सोडला असेल ना, बरोबर ना, सगळ्यात शेवटी. मग कधी सोडलं त्यांनी, ते 1990 ला. मग ते साल नमूद करून ठेवायचं, किती वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी सोडलं. त्याच्यानंतर C14 नुकतंच कधी चालू झालं, 1995 ला. मग या दोघांमधलं अंतर म्हणजे किती वर्ष, 5 वर्ष. मग माणूस मरून किती वर्ष झाले, टोटल 5 वर्ष झाले. या पद्धतीमध्ये आपण तो जो मेलेला माणूस आहे का, किती वर्षपूर्वीचा आहे ते काढलं जाऊ शकतं, आहे का नाही. गाडलेला माणूस सुद्धा आपण बघू शकतोय किती वर्ष जुना आहे. पुढं आपल्याला सांगितलंय जोडणारे दुवे. मग जोडणारे दुवे म्हणजे काय, माणसाला आणि प्राण्यांना एकमेकांमध्ये जोडून ठेवतात ते दुवे. एकदम इंटरेस्टिंग टॉपिक आहे. ओके, मग जोडणारे दुवे म्हणजे कनेक्टिंग लिंक्स. पहिला आहे डकबिल प्लॅटिपस, दुसरा आहे लंगफिश, आणि तिसरा काय आहे, पेरिपॅटस. आपल्याला सांगितलंय काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या 2 भिन्न गटांशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे म्हणतात. जोडणारे दुवे म्हणजे काय, काही प्राणी त्यांचा दुसऱ्या 2 भिन्न गटांशी संबंध येतो म्हणून त्यांना काय म्हणतात, जोडणारे दुवे. आता इथं सांगितलंय पेरिपॅटस. कुठे पेरिपॅटस, इथं एकदम गोम माहित आहे का, गोम सेम टू सेम गोमवानी दिसतोय. पेरिपॅटस या प्राण्यामध्ये, या वलय प्राण्यामध्ये खंडीभूत अंग, याच्यामध्ये काय आहे, मग आता आपण बघूयात. उदाहरण काय, पहिलं पेरिपॅटस. ओके, पेरिपॅटस मध्ये काय सांगितलंय, खंडीभूत अंग आहे. वो कसं अंग आहे, खंडीभूत अंग. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलंय पातळ उपचर्म. पातळ उपचर्म. पुढे आपल्याला सांगितलंय पार्श्वपादासारखे अवयव, म्हणजे पार्श्वपद आहे बघ. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलंय, दिसून येतात. मग आता हे माहित पाहिजे खंडीभूत अंग म्हणजे काय. खंडीभूत म्हणजे काय, आता हा माझा हात दिसतोय तुम्हाला, याच्यामध्ये काही सुरकुत्या पडल्यावर दिसतात का, अजिबात नाही दिसत. पण जर तुम्ही ह्या प्राण्याचा नीट विचार केला, पुस्तक उघडून बघितलं, तर या प्राण्यामध्ये तुम्हाला एकदम खंडीभूत अंग दिसत असेल बघा, आहे का नाही, असं स्प्रिंग वाणी दिसत असेल, बरोबर का, एकदम बरोबर. त्याच्यानंतर सांगितलंय पार्श्वपद आहे म्हणजे वरचा अंग आहे, आणि पातळ उपचर्म. जर तुम्ही गोमचा जरी विचार केला
तर त्या गोमध्ये सुद्धा एकदम पातळ उपचर्म आहे. पातळ म्हणजे काय, एकदम पातळ त्वचा असते त्याची. ओके, हा आहे आपला पेरिपॅटस. मग याच्यावरून हे आपल्याला कळतंय की याचा पूर्वज देखील एकच असेल. ओके, पुढे आपल्याला सांगितलंय लंगफिश. पुढे काय सांगितलंय आपल्याला, लंगफिश. आता लंगफिश विषयी सगळ्याला माहित पाहिजे भाऊ. तुम्हाला माहित आहे का, मासे आहेत आहे का नाही, भरपूर मासे असे आहेत जे गिल स्लिटने श्वास घेतात. ओके, 2 मिनिट, हे मी पुसतोय, मी थोडं बाजूला होतो, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. ओके, घेतला याचा स्क्रीनशॉट, लिहून देतो मी तुम्हाला पुढं. ओके, पेरिपॅटसचं झालं. आता कोण आहे आपला लंगफिश. दुसरा कोण आहे बाबा, लंगफिश आहे. हा जो लंगफिश आहे का मुलांना, हा लंगफिश म्हटलं जातंय. लंग्स म्हणजे काय, फुफ्फुस. लंग्स म्हटलं म्हणजे काय आला, फुफ्फुस आला. ओके, मग ह्या फुफ्फुसाद्वारे श्वास कोण घेत आहे, माणसं फुफ्फुसाद्वारे श्वास घेऊ शकतात. मग मासा पण फुफ्फुसाद्वारे श्वास घेऊ शकतो का, हा, तर एकच मासा घेऊ शकतो. त्या माशाचं काय आहे नाव, लंगफिश नाव आहे. आणि जे दुसरे मासे आहेत इतर जलचर म्हणूया, जलचर म्हणजे काय, पाण्यात राहणारे, ते काय करतात, त्यांना कल्ला विदरे असतात. कोणते विदरे, कल्ला विदरे. ते कशातून श्वास घेतात, कल्ला विदरेतून. तुम्ही जर कधी बघितलं तर मासा कधी खाल्लाय का, त्या माशा घेण्याच्या टायमाला ते जे माशावाले असतात ना, ते इथं हात घालतात बघा, त्यांना म्हणतात कल्ला विदरे, इंग्लिशमध्ये गिल स्लिट म्हणतात त्यांना. आणि ते तिथून श्वास घेतात इतर मासे. पण हा जो लंगफिश आहे, हा कशाने श्वास घेतो, लंग्सने. मग हा जर लंग्सने श्वास घेतो म्हटल्यानंतर याचा माणसाचा काहीतरी संबंध असू शकतो, असं शास्त्रज्ञाला म्हणायचंय. पुढचा आहे डकबिल प्लॅटिपस. तिसरा काय, डकबिल प्लॅटिपस. याचा पण स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता, मी थोडं बाजूला होतो. ओके, घेतलाय. 3 नंबर डकबिल प्लॅटिपस. तुम्ही कधी अशी म्हण ऐकली का, किंवा कोड, अंडे आणि दूध कोण देतंय, असं नाव ऐकलेलं आहे कधी, डकबिल प्लॅटिपस. हा जो डकबिल प्लॅटिपस आहे का मुलांना, हा दूध पण देतोय. हा काय देतोय, दूध पण देतोय आणि अंडे पण देतोय. ओके, कधी असं कोड ऐकला असेल तुम्ही, काय होतं कोड, अंडे आणि दूध एक खटी कोण देतं, आणि त्या कोड्याचं उत्तर कोण होतं, दुकानदार. बरोबर का, तर दुकानदार नसून तो आहे डकबिल प्लॅटिपस. कोण आहे, डकबिल प्लॅटिपस. हा दूध पण देतोय. मग दूध देण्यासाठी याच्याकडे काय आहे, दुग्ध ग्रंथी. दूध देण्यासाठी याच्याकडे काय आहे, दुग्ध ग्रंथी आहे. दुग्ध ग्रंथी म्हणजे काय, ज्याच्यातून दूध पाजलं जात आहे. ओके, याच्याकडे दुग्ध ग्रंथी आहेत आणि हा अंडे पण देऊ शकतोय. कधी तुम्ही कोंबडीला दूध देताना बघितलंय का, अजिबात नाही. किंवा कधी कधी तुम्ही एखाद्या प्राण्याला अंड देताना बघितलंय का, अजिबात नाही ना, दूध पाजतात ना ते, बरोबर ना. मग हा एकटाच डकबिल प्लॅटिपस असा आहे जो दूध पण देतो आणि अंडे पण देतो. अजून एक आहे पण तो 12वीला आहे. ओके, दूध आणि अंडे देणारा प्राणी कोण आहे, डकबिल प्लॅटिपस. मग मला सांगा, हा जो पेरिपॅटस आहे, जी पातळ त्वचा आहे, एकदम छोट्या जे किडे आहेत सूक्ष्मजीव त्यांच्यावाने. त्याच्यानंतर लंगफिश, हा जो लंगफिश आहे का, हा फुफ्फुसाने श्वास घेतो. बाकीचे जे मासे आहेत का, ते कल्ला वितरेने श्वास घेतात. आणि हा जो डकबिल प्लॅटिपस आहे का, हा दूध पण देतोय आणि अंडे पण देतोय. याच्याकडून काय निर्देशित होत आहे की माणसाचे जे पूर्वज आहेत ते एकच आहेत, आहे का नाही. ते आता कोण आहेत हे कुणालाच ठाऊक नाही. ओके, पुढे जाऊयात आपण. जोडणारे दुवे समजलेच असेल सगळ्याला. पुढे जाऊयात. भ्रूण विज्ञान विषयक पुरावे. सगळ्यात शेवटचा पुरावा, उत्क्रांतीचा सगळ्यात शेवटचा पुरावा. ह्या टॉपिक नंतर आपण डार्विनचा सिद्धांत, त्याच्यानंतर लॅमार्कवाद आणि 1-2 टॉपिक जे आहेत का, म्हणजे मानवाची उत्पत्ती कशी झाली, तो जो चार्ट आहे तो आपण बघणार आहे. ओके, चला. सगळ्यात शेवटचा टॉपिक, भ्रूण विज्ञान विषयक पुरावे. भ्रूण म्हणजे काय, जर आईच्या पोटात एखादं छोटं बाळ आहे त्याला काय म्हटलं जातंय, भ्रूण म्हटलं जातंय. मग इथं काय सांगितलं, एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस, इंग्लिशमध्ये. बाजूच्या चित्रातील विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणामध्ये खूपच साम्य दिसते व विकासाच्या पुढील टप्प्यामध्ये ते कमी होत जाते. प्रारंभिक अवस्थेतील साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देते. मग याच्यात पण काय सांगितलंय, पूर्वज एकच आहे. त्याच्या आधी बघूयात भ्रूणविज्ञान विषयक पुरावे म्हणजे काय.
तुम्ही जर मासा बघितला, सॅलिमँडर आहे, कासव आहे, हे तिन्ही पण काय आहे, समुद्रात राहणारे प्राणी आहे. त्याच्यानंतर कोंबडी आहे, डुक्कर आहे, गाय आहे, ससा आहे. ओके, कोंबडी कुठे राहते, खुरड्यात. डुक्कर ओपन पण राहू शकते. गाय कुठे राहते, गोठ्यात. त्याच्यानंतर सस्याला पण पिंजऱ्यात ठेवलं जातं, पण ससा ओपनच राहतोय. आणि माणूस घरात राहतोय. ओके, मग हे सगळ्यांचं विचार केला आपण, 1 2 3 4 5 6 7 आणि किती, 8 जणांचे भ्रूण घेतले. आपण जर माशाच्या पहिल्या स्टेजचा विचार केला, कसा, पहिली जी आईच्या पोटात असताना स्थिती आहे त्याचा विचार केला, किंवा सॅलिमँडर किंवा कासव किंवा जे 8 जण आहे या सगळ्यांच्या आपण विचार केला भ्रूणाचा, तो जवळपास याच्यावरती हात ठेवून जर बघितलं तर वरचे जवळपास सेमच दिसतेत. काही म्हणतात हत्ती दिसतेत, त्या हत्तीची सोड नाही बा, ते काय भ्रूण आहेत. ओके, छोटाले, मग ते सर्व सेमच दिसतेत, आहे ना. मग ज्यावेळेस आपण दुसऱ्या स्टेजमध्ये येऊयात, दुसऱ्या पायरीमध्ये येऊयात, त्यावेळेस आपल्याला थोडा बदल घडताना दिसतोय, आहे की नाही. मासा आणि सॅलिमँडर तर सेमच दिसतंय, बरोबर आहे ना. कासव आणि त्याच्यानंतर माणसापर्यंत सेम दिसतंय, बरोबर ना. आपल्याला काय बघायचंय, भ्रूण विज्ञान विषयक पुरावे. जवळपास भ्रूण सगळ्यांची पहिली जी स्थिती आहे ती साम्य दिसते. ओके, आणि तिसरी जी स्टेज आहे ज्याच्यामध्ये माणूस किंवा मासा किंवा कासव किंवा कोंबडी, डुक्कर, गाय, ससा किंवा सॅलिमँडर यांची पूर्ण वाढ झालेली दिसते, याच्यामध्ये थोडे वेगळे दिसत आहेत. मग उत्क्रांतीविषयी अनेक प्रश्न आहेत. उत्क्रांती म्हणजे काय, सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा बदल. त्याच्यामध्ये आपण 6 पुरावे बघितले. पहिला काय होता, बाह्यरूपीय पुरावे. तर बाह्यरूपीय पुराव्यामध्ये आपण काय काय शिकलो, बाह्यरूपे जवळपास प्राण्यांची आणि वनस्पतीची तोंडाची रचना कशी सेम आहे. त्याच्यानंतर शरीरशास्त्रीय पुरावे. त्या शरीरशास्त्रीय पुराव्यामध्ये आपण काय काय शिकलो, माणसाच्या हाडांची रचना कशी होती, एकदम सारखी होती. त्याच्यानंतर आपण काय शिकलो बघूयात. त्याच्यानंतर आपण शिकलो अवशेषांगे म्हणजे असे अवयव ज्यांचा आपल्याला वापरच नाही. त्याच्यामध्ये आंत्रपुच्छ आहे, कानाचे स्नायू आहे, अक्कलदाढ आहे किंवा माकड हाड आहे. त्याच्यानंतर आपण काय शिकलो मुलांना, पुराजीवविषयक पुरावे म्हणजे जीवाश्म आहे, जे मातीत गाडले गेलेले त्यांच्याविषयी शिकलो. त्याच्यानंतर आपण शिकलो जोडणारे दुवे, डगविल प्लॅटिपस दूध पण देतो, अंड पण देतो, हा फुफ्फुसाने श्वास घेतो, बाकीचे कल्ला वितरणे घेतात, आणि पेरिपॅटस. ओके, आणि शेवटचा टॉपिक आपण बघितला भ्रूण विज्ञान विषयक पुरावे. या भ्रूण विज्ञान विषयक पुराव्यामध्ये आपण बघितलं सगळ्यांचे जे छोट्या म्हणजे नाही का, जे छोटे होते का, पहिली रचना सगळ्यांची सारखीच दिसते आपल्याला. याच्यावरून हे निर्देशित होते की सगळ्यांचे पुरुष कसे असतील, सेम असतील. चला तर आज आपण इथेच थांबूया. लवकरच भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या इतर मित्रांबरोबर शेअर करा, आणि जे तुमचे मित्र असे आहेत की जे सेमी इंग्लिशला आहे किंवा विज्ञानला आहे त्यांना पण सांगा. लवकरच हा जो कंटेंट आहे विज्ञान भाग 2 धडा क्रमांक 1 आणि जे सगळे धडे घेणार आहे धड्याची सिरीज, ते सर्व तुम्हाला इंग्लिश या भाषेत उपलब्ध करून देणार आहे. तर आता इथेच थांबतो मी. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये नवीन टॉपिक्स आहे. धन्यवाद.